शुभ सकाळ मित्रांनो. आता आजचा दिवस 6वा आहे आणि आम्ही काल रात्री लेहमध्ये आलेलो आहे. लेहमध्ये थोडं उशीर आल्यामुळं तुम्हाला जिथं आम्ही राहिलेलो आहे त्या होमस्टेचं व्हिडिओ करता आला नाही. तर आता मी तुम्हाला लेहमध्ये थांबलेल्या होमस्टेचा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि ह्या रूम ज्या आहेत त्या साधारण 3 ते 4 स्टार कॅटेगरीच्या रूम आहेत. त्यांच्याकडे जेवणाची पण सोय आहे. जेवणसुद्धा उत्तम प्रतीचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हे समोर पाहत आहे ती समोरची एक प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी ह्याच मालकाची आहे. ह्या अशा पद्धतीने त्यांचं ह्या ठिकाणी गार्डन आहे. इथं ते भाज्या वगैरे करतात आणि ह्याच्यातलंच आपल्याला जर जेवण पाहिजे असेल तर ह्या आपल्यासमोरच करून देतात. ह्या अशा पद्धतीने बाल्कनी आहे. हा ॲड्रेस यांचा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज 18 जून आणि आम्ही लेह लद्दाखमध्ये काल मुक्काम केला आणि सकाळी आता आम्ही लेह लद्दाखमधले साईट सीन करणार आहोत. शांती स्तूप बघणार आहोत. एक पॅलेस आहे आणि एक मॉनेस्ट्री आहे. तर आता आम्ही शांती स्तूपकडे निघालेलो आहे. तर चला मित्रांनो, शांती स्तूपचं आपण दर्शन घेऊ आणि मग तिथं व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता आम्ही शांती स्तूप बघायला आलोय आणि इथं एंट्री तिकीट 50 रुपये पर पर्सन आहे. मित्रांनो, आता आपण लद्दाखमधील शांती स्तूपाच्या तिथं आलेलो आहे. हा मागचा परिसर तुम्ही पाहतात. लेह जवळील चांगा टेकडीवर हे बसलेले आहे. लेह शहर, सिंधू खोरे आणि आसपासचे हिमालयन पर्वत याचं अप्रतिम दृश्य तुम्ही पाहतात. शांती स्तूपाची उभारणी जपानी बौद्ध भिक्षुक गोनी नाकामुरा यांनी केली. हा स्तूप 1991 मध्ये पूर्ण झाला. जगात शांतता, बंधुता, बौद्ध धर्माच्या 25 वर्षाच्या स्मरणार्थ त्याची निर्मिती करण्यात आली. स्तूपाच्या पायथ्याशी भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष ठेवण्यात आले आहेत, ज्याचे प्रतिष्ठापन 14 दलाई लामा यांनी केले. पांढऱ्या रंगाचा सुंदर घुमटकार स्तूप 2 स्तरांची रचना असून त्यावर बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांची शिल्पे आहेत. सगळ्या बाजूने गोल आपण फिरू शकतो इथं आणि सगळीकडे असे छोटे छोटे स्कल्पचर्स आहेत. मित्रांनो, ही गोंपा विलेजमध्ये, जी लेहच्या जवळ गोंपा विलेज आहे, तिथं ही बुद्धाची मूर्ती आहे. मूर्ती ही सुवर्ण कमळावरती बसलेले गौतम बुद्ध आहेत. खरंच पाहण्यासारखी मूर्ती आहे ही. लेह शहरातील फेमस लेह पॅलेस बघायला निघालेलो आहोत आम्ही.
मित्रांनो, लेह पॅलेसच्या आता आपण 6व्या मजल्यावर आहे. हा 7वा मजला आहे, तो 8वा मजला आणि त्याच्यावर हा 9वा मजला. टोटल 9 मजली आहे बांधकाम आहे. राजा ग्यानियाल म्हणून होतं, त्यांनी हे बांधकाम केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यावर एका डोंगरा सैन्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी हे पॅलेस सोडलं. पण अजून सुद्धा हे पुरातन वास्तू असून खरंच पाहण्यासारखी आहे. समोर तुम्हाला दिसतं हे सगळं लेह शहर आहे. लेह पॅलेसच्या आता मी 8व्या मजल्यावर आहे, हा 9वा मजला आहे. सकाळी आपण व्हिजिट केलेली ते शांती स्तूप आणि त्यानंतर आपण ह्या बौद्ध मूर्तीकडे गेलो होतो, ते दर्शन घेतलं. 1700 सालातली ही वास्तू, इसवी सन 1700 सालातली वास्तू अजून जशी आहे तशीच आहे. त्यामध्ये बांधकाम हे लाकडी, त्याच्यावरती मातीचा स्तर आहे आणि ही माती ही स्लॅबसारखी आहे, सिमेंटचा अजिबात वापर नाही आहे. हे मागचं हे आपल्या पॅलेसची मागची बाजू, म्हणजे राजाला इथं बघू थांबून संपूर्ण त्याच्या राज्यावरती लक्ष ठेवता येईल अशा पद्धतीने ही वास्तू केलेली आहे आणि खरंच बघण्यासारखी आहे. मित्रांनो, आम्ही आता लेह शहरातून खारदुंगला मार्गे नुब्रा शहरात जाणार आहे. नुब्रा हे 10,000 फुटावर आहे, तर आता आम्ही त्या दिशेला निघालेलो आहोत. खारदुंगला 18,000 फूट उंचीवर आहे. मित्रांनो, लेह नुब्रा रोड चालू झालेला आहे आणि असा कच्चा रोड दिसतोय. कुठपर्यंत आहे याची काय आयडिया नाही आहे आम्हाला, परंतु रोड जरा खडतर दिसतोय. साधारण एक 10 किलोमीटरचा रस्ता खराब संपल्यानंतर आता हा सुंदर रस्ता चालू झालेला आहे. खारदुंगला पास हे 29 किलोमीटर अंतर दाखवते आम्हाला. जसजसे आपण वर चाललोय तसतसे आपल्याला आता टॉपचा बर्फ दिसायला लागलेला आहे आणि आपण हाईटवर वर चाललेलो आहोत. आता आपण लडाख व्ह्यू पॉइंट, लेह व्ह्यू पॉइंट वरती आलेलो आहे. खाली तुम्ही बघू शकता लेह. मित्रांनो, समोर काय दिसतंय पहा, जन्नत आहे जन्नत. आताशी तर सुरुवात झालेली आहे. मम्मी, कसं वाटतंय तुला बर्फ बघून? जसं आम्ही वरती आलोय तर खूप खूप बर्फ वाढतंय आणि पुढे सुद्धा स्नोफॉल होतोय असं आम्हाला कळलंय. पप्पा, तुम्हाला काय बोलायचं बर्फाबद्दल? या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की जन्नत मध्ये निघालेलो आहे असं वाटत आहे. स्वर्ग काय आहे हे फक्त ऐकलं होतं, परंतु आता आम्ही जसं वर जात आहे तसा नजारा काही वेगळाच दिसत आहे. काय वाटतंय दादा तुला? तसं मी रशियामध्ये खूप बर्फ बघितलाय. मी जिकडं MBBS करतो तिकडे 6 महिने जवळपास बर्फच असतो, पण इकडच्या बर्फाची मज्जाच वेगळी आहे, कारण की इकडं उंच उंच डोंगर आहे आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. तिकडे बघू शकता तुम्ही कशी व्हॅली आहे. बघा, या गाड्या इथून येत आहेत. बर्फ हाताच्या हातात येते, बर्फाचा गोळा. मला दे.
थंडी वाजते. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की सारखाच काही बर्फ दाखवताय, पण जसं पुढे जातोय तसं बर्फ वाढत चाललाय आणि आम्हाला मोह होतोय या बर्फात फोटो काढायचा. खरंच सुंदर असं हे ठिकाण आहे. अजून तर आम्ही खारदुंगला पोहोचलो पण नाहीये. त्याच्या अगोदरच हे वातावरण पाहायला भेटत. तिकडे बघा किती बर्फ आहे वरती. मित्रांनो, खारदुंगला पाचच्या जवळ आलेलो आहे. साधारण 15,000 फुटावर आलेलो आहे. आर्मीच्या गाड्या समोरून येणार आहेत म्हणून जामिंग लावलेलं आहे. अर्धा तास झालं आता जाममध्ये अडकलेलं आहे आम्ही. मित्रांनो, कसा वाटतो व्ह्यू सांगा आता. दीदी कसं आहे व्ह्यू? खूप छान, खूप छान. थोडस ऊन आहे पण बर्फ खूप जास्त आहे बघ. खारदुंगला पास केल्यानंतर आता आम्ही नुमराकडे जात असताना तिस्कित मॉनेस्ट्रीची दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर तुर्तुक या गावात जाणार आहे. तुर्तुक हे गाव POK काश्मीरच्या बॉर्डरला आहे आणि त्यानंतर नुमराला मुक्कामी जाणार आहोत. मित्रांनो, आपण बघू शकता आता खालसार विलेज मध्ये आपण एंटर करणार आहे आणि खालसार नंतर एक अजून एक गाव आहे, त्याचं नाव डिस्किते. तर तिथं आपल्याला मॉनेस्ट्री बघायची आहे. तर आता बघू कशी आहे ती. व्हिडिओ थ्रू आम्ही तुमच्यासोबत ते शेअर करेलच. आता आम्ही खालसारमध्ये एंटर केलंय. खालसार नंतर डिस्कित हे गाव येणार आहे. बिस्किट हे नाव ऐकून मम्मीला बिस्किटची आठवण आली आणि तिने लगेच बिस्किट काढलं खायला. तर तुम्हाला पण देऊ का एक बिस्किट? मित्रांनो, नुमरामध्ये झिप लाईनिंग हा सगळ्यात उंचावरचा प्रकार आहे. तो दर्शना करायला गेलेली आता आणि वळवंटात मोटरगाड्या पण चालवायच्या असतात. तर ते मोटरगाडीत आदित्य आणि अर्चना दोघं बसणार आहेत. हा एक चांगला ॲडव्हेंचर आहे. याचा झिप लाईनिंगचा पर पर्सन 2,500 रुपये आणि मोटर राईड्सचा या मोटरगाडीचा 1,500 रुपये दोघा जणांना आहे. तर याचा देखील आनंद घेतला पाहिजे, कारण आपण इतक्या लांब आलेलो आहे आणि इतक्या उंचावरचं झिप लाईनिंग ते पहा तुम्ही. ते बघा, ते शायद कुमार गाव पास बसेस ब्लॅक कारण काय एक ॲडव्हेंचर आहे. दर्शना झिप लाईनिंग करणार आहे आणि आदित्य आणि अर्चना मोटर गाडी चालवणार आहेत.
मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बिस्किट या मॉनेस्ट्रीमध्ये. सन 1400 वरला ह्या मॉनेस्ट्री उभारण्यात आलेली आहे. दलाई लामा हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि ही उंचावर आहे. साधारण याचे बरेच पायऱ्यावर चढावे लागतात. जसं आपण जेजुरीला खंडेराच्या पायऱ्या चढतो तेवढ्या उंचावर ही मॉनेस्ट्री आहे. आणि समोर जो परिसर पाहतात तो नुम्रा हिल्स म्हणतात याला. हा नुम्रा हिल्सचा परिसर आहे. साधारण 130 लेहपासून 130 किलोमीटर अंतरावर नुम्रा हे शहर आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत नुब्रा व्हॅलीतील सर्वात जुन्या मठाकडे, ज्याची स्थापना 1400 साली झालेली आहे. ही मॉनेस्ट्री आहे बिस्किट मॉनेस्ट्री. आणि ही समोरची तुम्ही बुद्धाची मूर्ती पाहताय ती 106 फूट उंचीची आहे. 2010 साली दलाई लामा यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि समोर आहे ती डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री. लक्षात घ्या, तिथे 100 बौद्ध भिक्षुक अजून देखील राहतात. तिथं शाळा देखील चालवली जाते. ही नुब्रा व्हॅलीतील सगळ्यात जुनी मॉनेस्ट्री आहे. ही श्योत नदी वाहते आणि ही नुब्रा व्हॅली आहे. नुब्रा व्हॅलीचा परिसर तुम्ही पाहत आहात. आता या ठिकाणी ॲडव्हेंचर म्हणजे कॅमल राईड असते. हे आपण राजस्थानमध्ये उंट पाहतो त्या पद्धतीचा उंट इथं नाहीये. तिथं उंटाला 2 उंचवटे असतात. नुब्रा व्हॅलीतून आम्ही चाललेलो आहे. या बाजूला डोंगर दिसतोय तो संपूर्ण वाळूचा आहे. आणि या साईडला पण राईट साईडला पण पहा. कॅमल राईड अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. 500 रुपयाला कॅमल राईड आहेत. मित्रांनो, नुब्रा व्हॅलीमध्ये आलेलो आहे आणि इथं होमस्टे घेतलेला आहे. होमस्टेच्या रूम तुम्हाला मी दाखवतोय. होमस्टेच्या रूम ह्या पर नाईट 1500 रुपये आहे. बार्गेनिंग आधी 2000 सांगतात आणि 1500 पर्यंत देतात. रूम तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल.